फेक आयडी वापरून प्रतिष्ठित मुस्लिम समाज नागरिकांची बदनामी करणारा आरोपी जेरबंद सायबर पोलिसांची कारवाई। आज दिनांक 18 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणूक सुरू झाल्यापासून जालना विधानसभा या अकाउंटवरून फेसबुकवर मुस्लिम समाज बांधवांची बदनामी करण्यात येत आहे। या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर या प्रकरणात फेक अकाउंट कोण व्हायरल वापरत आहे याचा सायबर पोलीस शोध घेत होते। अखेर आज या आरोपीचा शोध घेण्यात सायबर पोलिसांना यश आले। अब्दुल रहमान अब्दुल हमीद शेख असं या आरोपीचं नाव असून त्याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे। अब्दुल रहमान अब्दुल हमीद शेख हा गेल्या 5 महिन्यापासून फेसबुकवर शहरातील प्रतिष्ठित मुस्लिम नागरिकांची बदनामी करत आहे। त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे। अखेर आज सायबर पोलिसांनी या आरोपीला अटक केल्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले। पोलीस स्टेशन सायबर जालना येथे दिनांक 25/2/2025 रोजीला फिर्यादी अमजद अकबर खान यांनी तक्रार दिली की त्यांनी त्यांचा मित्र डॉक्टर दहाळकर यांचा वाढदिवस साजरा केला आणि त्या वाढदिवस साजरा केल्याबाबतचे फोटो त्यांनी त्यांच्या स्वतःच्या फेसबुक आयडीवर प्रसारित केले। हे पाहून कोणीतरी अनोळखी व्यक्तीनं जालना विधानसभा नावाची फेक फेसबुक आयडी तयार करून त्या आयडीवर फिर्यादी यांना तुम्ही असे वाढदिवस का साजरा करता, आपल्या धर्मात हे चालत नाही असं बोलून शिवीगाळ करून धमकी दिली। या प्रकरणी फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन सायबर येथे दिलेल्या तक्रारीवरून अपराध क्रमांक 7/25 कलम 351-4 भारतीय न्याय संहिता व 66C IT ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। जालना विधानसभा नावाची फेक फेसबुक आयडी कोणी तयार केली या संदर्भात आम्ही संबंधित मेटा कंपनीला पत्रव्यवहार करून ती आयडी तयार करणाऱ्याचे IP प्राप्त केले। त्या IP ला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरून सदरची आयडी ही जालना येथीलच अब्दुल रहमान अब्दुल हमीद शेख या नावाच्या इसमाने तयार केल्याचे समजल्यावरून तांत्रिक विश्लेषणांती आम्ही त्या इसमाचा शोध घेऊन त्यास पोलीस स्टेशन सायबर येथे आणलेले त्यास विचारपूस करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत।